नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहे पॅचवर्क ब्लाउज डिझाईन. अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपण बघणार आहे पॅचवर्क ब्लाउज डिझाईन. त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आपण अस्तरचा आणि ब्लाउज पीसचा कपडा घेतलेला आहे. पहिले आपण घ्यायचा अस्तरचा कपडा, त्याच्यावरती आपल्याला माप टाकायला सुरुवात करायची आहे. पूर्ण उंची घ्यायची 13.5, घडी घ्यायची 9.5, 2.25 इंचची घ्यायची गळा रुंदी आणि 5.25 इंचाचे घ्यायचा शोल्डर. जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंढ्याची उंची घ्यायची आहे. हा बॉक्स तयार करायचा आणि कोपऱ्यामधून 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे. गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि हा बॉक्स सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. बॉक्स तयार करायचा आणि इथे आपल्याला व्ही गळ्याचा आकार द्यायचा आहे. तर काय करायचं, इथे थोडंसं रेषेच्या किंचित 1/2 इंच बाहेर जाऊन हा आकार असा ह्या पद्धतीने आपल्याला द्यायचा आहे. मोंढ्याचा जो आकार दिला तो कट करून घ्यायचा. आता आपल्याला घ्यायचं कॅनव्हास, त्याला डबल घडी करायची. इथे सारखं नसेल तर सारखं करून घ्यायचं आणि बंद बाजूकडे ठेवून एक पदर ओपन करायचा, पिन लावून घ्यायची. जो आकार आपण कपड्यावरती आखला तोच घ्यायचा कॅनव्हासवरती आखून. सेंटरला सुद्धा एक रेष मारायची आणि पिन काढून दुसऱ्या बाजूने सुद्धा हा आकार असा आखून घ्यायचा आहे. इथे पिन लावून घ्यायची आणि हा आकार असा आखून घ्यायचा आहे. आकार आखून झाला की आपल्याला रेषेच्या बाहेर 1.5 इंच अंतर मोजून ह्या पद्धतीने रेष मारून घ्यायची. बघा अगदी व्यवस्थित अशी रेष मारून घ्यायची. दुसऱ्या बाजूने सुद्धा ही रेष आपल्याला कंप्लीट करून घ्यायची. त्याच्यानंतर आपल्याला जी बाहेरची रेष आहे ना तिथे आपल्याला असं कट करून घ्यायचंय. आता ओपन करून आपण आपला पॅच तयार करायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला हा कॉन्ट्रास्ट कपडा घ्यायचा आहे, हे आपण बाजूला ठेवूया. आता घ्यायचं आहे आपण ब्लाऊज पीस, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं. मोंढ्याच्या बाजूने थोडासा कपडा असा कट करून घ्यायचा. पीस ओपन करायचा ह्या पद्धतीने, त्याच्यात अस्तर ओपन करून ठेवायचं ह्या पद्धतीने आणि पूर्ण अस्तर आपल्याला आता जॉईंट करून घ्यायचं आहे. बघा सगळीकडनं अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. इथे आपण गळ्याचा आकार कट केलेला नाही आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आता जो एक्स्ट्राचा कपडा दिसतोय तो सगळा कट करून घ्यायचा आहे, म्हणजे छान फिनिशिंग येते. इथे सेंटरला एक कट मारून घ्यायचा आहे. बघा ह्या पद्धतीने. आता आपल्याला बनवायचा पॅच. हा कापड घ्यायचा, उलटा सरळ बघायचा, उलट्या बाजूने हा अस्तर ठेवायचं, उलट्या बाजूने कॅनव्हास ठेवायचं आणि पिनं लावून घ्यायच्या. जी रेषा आपण मारली ना बरोबर त्या रेषेवरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची. ही एक शिलाई मारून झाली की कॅनव्हासच्या कडेला सुद्धा आपल्याला शिलाई मारून घ्यायची. कपड्याला कुठेही फुगा वगैरे पडणार नाही याची काळजी घेऊन आणि ही शिलाई मारायची. नंतरून शिलाई मारून झाली की कॅनव्हासच्या बाहेर असं 1/2 इंच कापड ठेवून बाकीचं कापड कट करून टाकायचं ह्या पद्धतीने. आता आपल्याला जो कपडा आपण ठेवला 1/2 इंच तो असं कॅनव्हासवरती फोल्ड करून घ्यायचा आहे आणि शिलाई मारून घ्यायची. बघा अगदी छान असा पॅच आपला तयार होणार आहे. आता आपण जे अस्तर जॉईंट केलेलं पाठीचा भाग आहे ना तो असा ओपन करायचा आणि अस्तरवरती हे असं ह्या पद्धतीने कॅनव्हास ठेवायचं. म्हणजे अस्तरचा भाग पण आपल्याकडे करायचा आणि कॅनव्हासचा भाग पण आपल्याकडे करायचा. बरोबर सेंटरला लावून पिन घ्यायची, अशी सेंटर लावून पिन लावायची आणि जी रेषा आहे ना त्याच रेषेवरती शिलाई मारून घ्यायची. पिना काढून घ्यायच्या, मधला भाग आहे तो कट करून घ्यायचा ह्या पद्धतीने. 1/2 इंच अंतर सोडून आणि मग हे कट करायचे. कट करून झालं की छोटे छोटे कट ह्या पद्धतीने गळ्यावरती मारून घ्यायचे. म्हणजे आपल्याला ते अस्तर म्हणजे जो पॅच आपण बनवला तो असा बाहेर फोल्ड करायचा, आपल्याला त्याला मदत होते. बघा आता ह्या पद्धतीने आपल्याला हा कपडा असा बाहेरून फोल्ड करायचा आहे, म्हणजे तो पॅच आपला बरोबर सरळ कपड्यावरती येईल. बघा ह्या पद्धतीने पूर्ण शिलाई मारून घ्यायची आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला इथे बाहेरच्या बाजूने सुद्धा एक शिलाई मारून हा पॅच आपल्याला पॅक करून घ्यायचा आहे. बघा अगदी सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये आपण पॅच बनवला. कुठेही धागे वगैरे निघालेले नाही आहे. तुम्ही याच्यावरती अगदी लेस नाही लावली तरी चालेल. तुम्हाला जर काही मैत्रिणींना खूप जास्त लेस आवडत नाही, त्यांनी नाही लावली तरी चालेल. अशी सुंदर ही डिझाईन आहे. आता दोन्ही टक्स सारखे मारून झाले की लगेच कमरेला एक पट्टी लावायची, म्हणून त्या पट्टीला एका बाजूने असं फोल्ड करायचं
आणि ह्या पद्धतीने ठेवून शिलाई मारून घ्यायची। पट्टीवरती द्यायची दाबटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची। त्याच्यानंतर आपल्याला याच्यावरती सुंदर अशी लेस लावायची। इथे तुम्ही कोणतीही लेस वापरू शकता। ह्या डिझाईनला आणखी सुंदर बनवण्यासाठी आपण इथे लेस वापरणार आहे। बघा ह्या पद्धतीची लेस आपल्याला लावायची आहे। लेस कुठेही खेचून लावायची नाही, थोडीशी सैल ठेवायची म्हणजे परफेक्ट आकार लेसला तयार होतो। लेसला आपल्याला डबल शिलाई मारायची। पहिले एका कडेला व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आणि लगेच दुसऱ्या कडेला सुद्धा लेसच्या शिलाई मारायची, म्हणजे लेसला छान फिनिशिंग येते। आता आणखी एक सुंदर लेस आपण घेणार आहे। याला छोटे छोटे असे गोळे, ते गोळे आपण गळ्याच्या मधल्या बाजूला करणार आहे आणि फक्त लेस आपल्याला त्या कडेने अशी लावून घ्यायची। खूप सुंदर दिसते ही लेस, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। बघा ह्या पद्धतीने अगदी सावकाश जसा गळा बनवला आहे तशाच पद्धतीने ही लेस आपल्याला लावून घ्यायची। लेस आपल्या लावून झालेले आहे। आता आपल्याला बनवायचे लटकन। त्याच्यासाठी चौकोनी तुकडे आपल्याला इथे कपड्याचे घ्यायचे। दोन्ही कलरचे 2-2 तुकडे आपण इथे घेणार आहे। त्याला ह्या पद्धतीने असं आपल्याला त्रिकोणमध्ये शिवून घ्यायचे। त्याच्यावरती आपल्याला एकदम ती छोटीवाली लेस लावून घ्यायची। बघा ह्या पद्धतीने ज्या बाजूने बंद बाजू आहे त्या बाजूने ही लेस आपण लावून घेणार आहे आणि ह्या पद्धतीने हे एकावर एक ठेवायचं, अर्धा इंच अंतर सोडून आणि कडेने पुन्हा अशी शिलाई मारून घ्यायची। उरलेला एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा। आता त्याच्यामध्ये आपल्याला नॉट ठेवून ह्या पद्धतीने फोल्ड करायचं आणि पुन्हा शिलाई मारून त्याला पॅक करून घ्यायचं। अगदी सुंदर लटकन कमी वेळात तयार होतं। तुम्ही असं लटकन कोणत्याही ब्लाऊजवर लावू शकता। बघा किती सुंदर असं लटकन आपलं तयार झालेलं आहे। दुसरे लटकन आपल्याला त्याचप्रमाणे बनवून घ्यायचं आहे आणि वरतून 2.5 इंच मोजून दोघंही नॉट जॉईंट करायचे आहे। मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला रोज असे छान छान नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील। बघा आपल्या डिझाईनचा हा फायनल लुक। आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे। बघा अगदी जवळून अशी डिझाईनचा आपला फायनल लुक बघूया। बघा अगदी सुंदर असे लटकन, अगदी सोप्या पद्धतीत पॅचवर्क डिझाईन तुम्ही सुद्धा नक्की करून बघा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।